आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सणाला पुरणपोळी ही बनवायलाच हवी, कारण पुरणपोळीच्या नैवेद्याशिवाय सणाला महत्त्व नाही आणि कटाच्या आमटीशिवाय जेवणाला पूर्णत्व नाही. अशी ही सुंदर रुचकर कटाची आमटी प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. आमच्या खानदेशात जी कटाची आमटी आम्ही करतो, चवीला अतिशय अप्रतिम खमंग रुचकर अशी ही आमटी बनवून तयार होते. त्याची रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एक मोठा कांदा घेतला आहे मी. त्याचं खालचं वरचं देठ काढून त्याची साल काढून त्याला चिरा पाडून घेतला आहे आणि त्याला मंद गॅसवरती 15 ते 20 मिनिटासाठी भाजणार आहे मी. खूप आधीच्या काळात आई आजी आपली जशी चुलीवरती कांदे भाजायची आणि त्याची आमटी करायची, खूप चवीला रुचकर व्हायची, त्याने त्याचा कलर देखील सुंदर यायचा. त्या पद्धतीने आपण कांदा इथे भाजून करणार आहोत. आज चिरा पाडल्यामुळे आजपर्यंत हा कांदा शिजला जातो. आता आमटीसाठी जो आपल्याला पाणी लागणार आहे त्यासाठी मी डाळ शिजवायला ठेवली. डाळ शिजेपर्यंत आपण इतर मसाला तयार करून घेऊया. अर्धी वाटी खोबऱ्याची मी बारीक किसून घेतली. आता कांदा आपला भाजून तयार झाला आहे. त्याला तव्यावरती, लोखंडी तवा किंवा लोखंडी कढईवरती आपल्याला मंद गॅसवरती सगळं हा मसाला भाजून घ्यायचा आहे. कारण लोखंडी तव्या कढईवर भाजल्यामुळे खूप छान खमंग अशी चव येते त्याची. आणि मंद गॅसवरती भाजायचं आपल्याला. मंद गॅसवर भाजल्यामुळे खरपूस असा खमंग रुचकरपणा आपल्या आमटीला येतो. मोठा गॅस अजिबात करायचा नाही. मोठा गॅस करून पटपट तर होतं, पण जरा करपटलेली त्याची चव येते, त्यामुळे मंद गॅसवरती भाजा. आता आपला कांदा सोनेरी रंगावर भाजून झाल्यावर आपण खोबरं भाजून घेऊया. ते देखील मंद गॅसवरती खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. खोबरं भाजून झाल्यानंतर लसूण आणि अद्रक आपल्याला हलकं भाजून घ्यायचं आहे. आता मिक्सरला बारीक करताना कोथिंबीरच्या काड्या देखील घेतल्या आहेत मी. त्याने चव खूप छान येते काड्यांमुळे. ते काड्या काय आपण बारीक चिरून वरून काही टाकत नाही, त्यामुळे मी असं वाटणामध्ये घेते. चवीला छान येते आणि थोडा घट्टपणा येतो. आता हे मिक्सरला बारीक करताना पाण्याचा अजिबात वापर न करता आपण बारीक वाटून घ्यायचं आहे. आता हे वाटून झाल्यावर आपण डाळ बघूयात. डाळ पूर्ण शिजून झाली मऊ. आता त्याच्यात किती प्रमाणात आपल्याला आमटी हवी त्यानुसार साईडला पाणी गरम करून मी या डाळीमध्ये ओतलंय. आता डाळीमधून मी 1.5 चमचा बाजूला काढून घेतली. ही डाळ बाजूला का काढली, कारण आमटीमध्ये वाटण टाकणार आहे मी. आमच्या खानदेशमध्ये वाटण टाकून आम्ही आमटी करतो. चवीला अतिशय रुचकर आणि अप्रतिम अशी ही आमटी बनवून तयार होते. आता हे पाणी बाजूला काढणार आहे आणि डाळ पुरण करण्यासाठी बाजूला ठेवणार आहे. आता हे सगळं पाणी बाजूला काढून आपण आमटीची तयारी करूया. आता वाटण तयार करून घेऊया आपण. जे 1.5 चमचा आपण डाळ काढून ठेवली ते भाजण्यासाठी त्याच्या आधी तव्यावर 1 चमचा तेल घेऊन गव्हाचं पीठ आपल्याला चमच्यावर भाजून घ्यायचं आहे. मंद गॅसवरती भाजायचं आपल्याला. खरपूस खमंग वास येईपर्यंत, सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजायचं आहे. आता याच्यात आपल्याला डाळ टाकायची. डाळ पूर्ण कोरडी फरफळीत होईपर्यंत आपल्याला ही भाजायची. रुचकर खमंग असा त्याचा वास येतो तोवर आपल्याला भाजून घ्यायची. म्हणजे हे वाटण आपण मिक्सरला पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे आणि आमटी करताना हे टाकायचं आहे. परत आपल्याला मसाला परतताना खूप खमंग रुचकर अशी चव येते ह्या वाटणामुळे. आमच्या भागात आम्ही ह्या पद्धतीनेच आमटी करतो. खूप चवीला रुचकर होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. थोडं पाणी टाकून हे बारीक करून घेतलंय वाटण. आता फोडणीसाठी आपण बघूया. कढीपत्ता टाकून तेलामध्ये मी कांदा लसूण मसाला टाकलाय. आता मंद गॅसवरती सगळे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. अजिबात गॅस मोठा करायचा नाही, कारण मोठ्या गॅसमुळे आपली करपटलेली चव आमटीला येणार आहे. बारीक गॅस करून खूप छान असं खमंग परतून घ्यायचं आहे. त्याच्यात तिखटाप्रमाणे चटणी, मसाला आणि धने पावडर आणि कोथिंबीर टाकून हे सगळं परतून घेतलं आहे मी. याला तेल सुटायला आल्यावर 2-3 मिनिटात याच्यात जे वाटण तयार करून ठेवलं होतं ते आपण टाकणार आहे. थोडं उरू देणार आहे मी. अगदी गरज पडली तर पुढे त्याचा वापर करणार आहे. हा सगळा स्वयंपाक 8-10 लोकांसाठी आहे, म्हणून जास्त प्रमाणात कटाची आमटी करते. वाटण देखील जास्त प्रमाणात लागते मला. आता हे डाळीचं वाटण टाकल्यानंतर मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत 8 ते 10 मिनिटं लागलीत मला. थोडं पाणी टाकत मसाल्याला पाणी सुटेपर्यंत 2 ते 3 टप्प्यात पाणी टाकून हा मसाला भाजून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असं तेल वरती सुटायला लागले. ह्या स्टेजला आपण याच्यात आता किती प्रमाणात आपल्याला आमटी हवी त्यानुसार आपण त्याच्यात पाणी टाकून आपली आमटी तयार करून घेऊया. आता ही आमटी घट्ट पातळ कशी हवी आपल्याला, जे सुरुवातीला वाटण आपण मसाल्यात भाजताना टाकलं त्याच्यातलं थोडं वाटण उरू दिलंय मी. जर आपल्याला आमटी पातळ वाटली तर याच्यात थोडं ते वाटण गरम पाण्यात मिक्स करून आपण टाकू शकतो, पण मला नाही गरज पडली. चवीनुसार मीठ टाकून कोथिंबीर टाकून आपली ही आमटी मी तयार करून घेतली.
आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन सुंदर रुचकर रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.